गुड मॉर्निंग. आज आपण महत्त्वमापन या घटकामधील दशमान परिमाण हा उपघटक याच्यावर आधारित स्वाध्याय 19.2 पाहणार आहोत. बघा, स्वाध्याय 19.2 आणि स्वाध्याय 19.3 असं दोन स्वाध्याय आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. 0.5 किलोग्रॅम अधिक 50 डेकाग्रॅम अधिक 5000 डेसिग्रॅम अधिक 5 लाख मिलीग्रॅम बरोबर किती ग्रॅम? म्हणजे ह्या प्रत्येकांचं तुम्हाला ग्रॅम मध्ये रूपांतरण करायचं आहे. आता सर्वप्रथम काय करूया, हे 0.5 किलोग्रॅम आहे, याचं ग्रॅम मध्ये करूया. आता 0 ही पूर्णांक संख्या आहे, मग 0 तुम्ही किलोग्रॅमच्या घरामध्ये लिहू शकता. इथं 0 किलोग्रॅमच्या घरामध्ये लिहितो आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडचा जो अंक आहे तो उजवीकडच्या हेक्टोग्रॅमच्या घरामध्ये लिहितो. उजवीकडच्या हेक्टोग्रॅमच्या घरामध्ये लिहितो. इथं 5 आहे आणि याचं रूपांतरण आपल्याला ग्रॅम मध्ये करायचं आहे. मग ग्रॅमच्या घरामध्ये 0 लिहितो. लिटर मीटर ग्रॅम मधलं फक्त आपण ग्रॅम हे एकच विचारात घेऊया आणि डेकाग्रॅमच्या घरामध्ये 0 लिहितो आणि ग्रॅम मध्ये रूपांतर करायचे म्हटल्यावर ग्रॅम नंतर दशांश चिन्ह दिलं म्हणजे 0.5 किलोग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम. लक्षात ठेवा किती ग्रॅम? 500 ग्रॅम. कुठेतरी बाजूला वहीमध्ये लिहून घ्या. 0.5 किलोग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम. लिहिलं का? हा, आता एक रूपांतरण कसं करायचं ते आपण बघूया. आता आपण हे घेऊया 50 डेकाग्रॅम. आता डेकाग्रॅमच्या घरामध्ये 50 लिहितो, मग 0 डेकाग्रॅमच्या घराला येतो आणि पूर्णांक संख्येमधील दशांश स्थानचा अंक डावीकडच्या घरामध्ये लिहितो हेक्टोग्रॅमच्या. आणि याचं रूपांतरण सुद्धा ग्रॅम मध्ये करायचं आहे, त्यामुळे ग्रॅमच्या घरामध्ये पुन्हा एक 0 लिहितो आणि ग्रॅमच्या घरानंतर दशांश चिन्ह. म्हणजे 50 डेकाग्रॅम म्हणजे सुद्धा 500 ग्रॅम होईल. मग हे पण बाजूला लिहा 500 ग्रॅम. मगाशी 0.5 किलोग्रॅमचं 500 ग्रॅम आलतं, आता 50 डेकाग्रॅमचं सुद्धा 500 ग्रॅम आलं. आता तिसरं 5000 डेसिग्रॅम. आता डेसिग्रॅमच्या घरात 5000 लिहायचे, मग 0 लिहितो आणि डावीकडच्या घरात दशक स्थानचा अंक शतक स्थान पण 0च आहे आणि सहस्त्र स्थान 5 आहे आणि याचं पण रूपांतरण ग्रॅम मध्ये करायचे, त्यामुळे ग्रॅम नंतर दशांश चिन्ह. म्हणजे 500.0 म्हणजे 500 म्हणजे 5000 डेसिग्रॅम म्हणजे सुद्धा 500 ग्रॅम होईल. लक्षात ठेवा, हे पण लिहा बाजूला. आणि शेवटी 5 लाख मिलीग्रॅम. मिलीग्रॅमच्या घरामध्ये 5 लाख लिहायचं आहे, त्यातला एक 0 लिहिला, बाकीचे 0 डावीकडचा अंक. एकूण 5 0 आहेत. एक 0 सेंटीग्रॅम, एक 0 डेसिग्रॅमच्या घरामध्ये, एक 0 ग्रॅमच्या घरामध्ये, एक 0 डेकाग्रॅमच्या घरामध्ये आणि जे 5 आहे ते हेक्टोग्रॅमच्या घरामध्ये. आता इथं पण ग्रॅम मध्ये रूपांतरण करायचे म्हणजे ग्रॅम मध्ये जो 0 आहे त्यानंतर दशांश चिन्ह द्या. म्हणजे याचं सुद्धा रूपांतरण झालं 500 ग्रॅम. म्हणजे प्रत्येक रूपांतरण 500 ग्रॅम मध्ये आहेत. मग मला आता इथं क्रमांक आपण एका खाली एक लिहूया आणि पुन्हा आपण बेरीज करूया. सांगा मला आता तुम्ही 0.5 किलोग्रॅमचं आपण किती ग्रॅम काढलं होतं? 500 ग्रॅम. त्यानंतर 50 डेकाग्रॅमचं किती ग्रॅम काढलं होतं? 500 ग्रॅम. 5000 डेसिग्रॅमचं किती ग्रॅम काढलं होतं? 500 ग्रॅम. आणि 5 लाख मिलीग्रॅमचं किती ग्रॅम काढलं होतं? 500 ग्रॅम. आता या सगळ्यांची जर बेरीज केली तर किती ग्रॅम उत्तर येते? 2000. म्हणून याचं उत्तर 3. ठीक आहे.
दुसरा प्रश्न, एका नळातून दर सेकंदाला 25 मिली लिटर पाणी वाहून जात असल्यास 2.5 तासात किती लिटर पाणी वाहून गेले? आता एका सेकंदाला 25 मिली. आता इथं एकक हे तासामध्ये दिलेलं आहे आणि वर एकक सेकंदामध्ये दिलेलं आहे. मग सेकंद आणि तास मध्ये लहान एकक म्हटलं तर सेकंद, म्हणजे मोठ्या एककाचं आपण लहान एककात रूपांतरण करूया. आता मला सांगा, 1 तास म्हणजे किती मिनिटे? 1 तास 60 म्हणजे 60 मिनिटे. आणि 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? 60 सेकंद. 1 तास म्हणजे किती सेकंद? 60 गुणिले 60 गुणाकार करा. 3600 सेकंद. बरोबर. 1 तास म्हणजे 3600 सेकंद. आता 2.5 तास विचारले. 2.5 म्हणजे 2 आणि पुन्हा अर्धा. मग या तासाचं किती सेकंद होणार सांगा बघू. बघूया कोण करते गणित. 2.5 तासाचं सेकंद किती? एका तासाचं 3600 ना. मग 2 तासाचं किती? 3600 ची दुप्पट करा. 36 दुनी 72. 7200. आणि वरच्या अर्ध्या तासाचं म्हणजे 3600 निम्म किती? 1800. करा बेरीज. किती बेरीज? नाही बेरीज कराय. 9000. 9000. 2.5 तासाचं 9000 सेकंद होत आहेत पहा. आता विचारलंय काय बघा, प्रश्न पुन्हा एकदा असतो. एका सेकंदाला, इथे लिहितो, एका सेकंदाला 25 मिलीलिटर पाणी वाहून जाते. एका सेकंदाला 25 मिलीलिटर पाणी वाहून जाते. तर 2.5 तासात म्हणजे 9000 सेकंदात आपण कन्व्हर्शन केलेलं आहे. 9000 सेकंदात किती? आपण अगोदर मिलीलिटर मध्ये पाणी काढून पुन्हा त्याचं रूपांतरण लिटर मध्ये करू. किती लिटर पाणी वाहून जाते ते आपण एक्स घेऊया. आता इथं तिरकस गुणाकार जर केला तर उत्तर येईल बघा. काय करावं लागेल? 25 ला 9000 न गुणावं लागेल. किती गुणाकार सांगा? अगोदर 3 झिरो देतो आणि 25 नव्हे किती? 2.25. म्हणजे 2.5 तासामध्ये किती मिलीलिटर पाणी वाहून गेले? 2,25,000. पण आपल्याला रूपांतरण माहित आहे. 1 लिटर म्हणजे किती मिली असतं रे? 1 लिटर म्हणजे किती मिली? 1000. बरोबर आहे. 1 लिटर म्हणजे 1000 मिली. पण इथं आपल्याला उलट रूपांतरण करायचे. मिलीलिटरचं लिटर मध्ये करायचे. त्यामुळे ह्याला 1000 न भागायचं. मग 2,25,000ला 1000 न भागल्यावर किती रे? 3 शून्य कॅन्सल होणार. 225. 225 लिटर होणार. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 2. पुढं 7.5 चौरस मीटर म्हणजे किती चौरस सेमी? सांगा. 1 मीटर म्हणजे किती सेमी रे? 1 मीटर म्हणजे बरोबर. 1 मीटर म्हणजे 100 सेमी. पुन्हा हेच रूपांतरणाचं जे सूत्र आहे ते मी रिपीट करतो. 1 मीटर म्हणजे किती सेमी? 100 सेमी. आता वरच्या दोघांचा गुणाकार आपण करूया. सांगा गुणाकार काय येईल? 1 मीटर गुणिले 1 मीटर करा. कितीला गुणाकार? 1 मीटर गुणिले 1 मीटर
1 चौरस मीटर आणि 100 गुणिले 100 केल्यावर 10,000 आणि सेमी गुणिले सेमी केल्यानंतर चौरस सेमी. हे सूत्र महत्वाचं आहे बरं का. 1 चौरस मीटर म्हणजे 10,000 चौरस सेमी. आता किती चौरस मीटरचं रूपांतर चौरस सेमी मध्ये करायचे? 7.5. खाली तो 7.5 चौरस मीटर. सांगा पुढं कोणाचा गुणाकार करायचा? ह्या 7.5 न कोणाला गुणायचं? 10,000ला. मग आता 75 वर मी 4 शून्य ठेवतो आणि दशांश नंतर एक अंक आला पाहिजे. मग दशांश कुठे देऊ? इथं देतो. म्हणजे उत्तर किती आलं? 75,000 चौरस सेमी. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 2. समजतंय का हे गणित? हो सर. हो सर. ओके. हा 2306 ग्रॅम. आता रूपांतरण इथं हेक्टोग्रॅम मध्ये आहे, इथं डेकाग्रॅम मध्ये आहे, इथं पण डेकाग्रॅम मध्ये आहे, इथं किलोग्रॅम मध्ये. आपण ग्रॅमच्या घरात 2360 ठेवूया. आता हे लिटर आणि मीटर एकक विचारात घेऊ नका, इथं फक्त ग्रॅम हे एकक विचारात घ्या. आता 2306 मधलं एकक फक्त ग्रॅमच्या घरात येतो आणि बाकीचे जे अंक आहे ते डावीकडच्या घरात येतो. म्हणजे डेकाग्रॅमच्या घरामध्ये 0, हेक्टोग्रॅमच्या घरामध्ये 3 आणि किलोग्रॅमच्या घरामध्ये 2 अशी मांडणी करायची. आता हेक्टोग्रॅम मध्ये आपण याचं रूपांतरण करूया. हेक्टोग्रॅम नंतर दशांश चिन्ह द्या. म्हणजे इथं दशांश चिन्ह आलं. मग 2306 ग्रॅमचं किती हेक्टोग्रॅम आलं रे? 23.06. म्हणजे पहिलंच उत्तर काय आहे? बरोबर आहे. समजलं ना? ज्याच्यामध्ये रूपांतरण करायचे आहे त्यामध्ये असणाऱ्या अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचा. म्हणून याचं उत्तर 23.06. समजतंय का? हो सर. हो सर. आता तुम्ही म्हणाल तर हे बरोबर आहे का? 2.23 बरोबर कधीच असणार नाही. कारण इथं आपण 6 दिला होता, इथं 0, इथं 3 दिला होता आणि इथं 2 दिला होता. डेकाग्रॅमच्या घरामध्ये रूपांतरण करायचं तर इथं 0. म्हणजे 230.6 डेकाग्रॅम पाहिजे. इथं 230.6 नाही, म्हणजे हे पर्याय पण चुकीचा आहे. पुन्हा हा पण पर्याय चुकीचा आहे. आणि किलोग्रॅम मध्ये करायचं असेल तर 2 नंतर दशांश चिन्ह. म्हणजे 2.306 किलोग्रॅम पाहिजे. त्यामुळे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे. आता बघा 5.304 असा आहे. 5.304. आता याचा अंशाधिक अपूर्णांक सांगा किती येणार? 5 आणि 4 चा गुणाकार 20 आणि 20 मध्ये वरचा अंश 23 3 मिळवूया. मध्ये किती आलं रे? 23 आणि छेद किती येणार? 4. आता याचं आपण दशांश अपूर्णांकात रूपांतरण करूया. 4 पंचे 20, 3 0 30, 4 7 28, 2 0 20 आणि 4 पंचे 20. किती आलं? 5.75. हा. मग 5 लिटरच्या घरामध्ये लिहू. इथं मीटर आणि ग्रॅम विचारात घेऊ नका, फक्त लिटर एकक घ्या. लिटर मध्ये किती लिहायचं? 5 लिहायचं फक्त. पूर्णांक संख्या त्या घरात लिहायची असते. आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडचा अंक उजवीकडच्या घरात लिहायचं. म्हणजे डेसिलिटरच्या घरामध्ये 7 येणार आणि सेंटीलिटरच्या घरामध्ये 5 येणार. आता पहिलं रूपांतरण बघा 5.25 मिलीलिटर. आता मिलीलिटर मध्ये रूपांतरण करायचं असेल तर इथं मिलीलिटरच्या घरात 0 टाकायचा आणि 0 नंतर दशांश चिन्ह द्यायचं असतं. म्हणजे
5.304 लिटरचं किती मिलीलिटर झालं? 5750. इथं तसं दिलं नाही, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. आता ग्रॅम मध्ये दिलेलं आहे, इथं लिटरचं ग्रॅम मध्ये रूपांतरण करता येत नाही, कारण एक धारकतेचे एकक आहे आणि एक वस्तुमानाचा आहे. आता 3 नंबरचं 57.50. हा, डेसिलिटरच्या घरामध्ये 7 आहे, मग त्यानंतर दशांश चिन्ह दिलं, तर डेसिलिटर मध्ये रूपांतरण झालं 57.50. हे बरोबर आहे. आणि डेकालिटर मध्ये जर करायचं असेल तर इथं डेकालिटर मध्ये 0 देऊन तिथं दशांश चिन्ह द्यायचं असतं, म्हणजे 0.5750. ते पण इथं नाही. म्हणून या लिटरचं डेसिलिटर मध्ये केलेलं जे रूपांतरण आहे ते कसं आहे? बरोबर आहे. प्रश्न 6वा पहा. एका पेटीत प्रत्येकी 250 ग्रॅम वजनाच्या 12 आणि प्रत्येकी 300 ग्रॅम वजनाच्या 8 वस्तू आहेत. त्या सर्व वस्तू व पेटी यांचं वजन 8 किलो 400 ग्रॅम भरते, तर फक्त पेटीचे वजन किती किलोग्रॅम असेल? आता आपण ज्या वस्तू आहेत त्यांचं एकत्रित वजन काढूया. 250 ग्रॅम वजनाच्या किती वस्तू आहेत रे? 12. मग 250 आणि 12चा गुणाकार करूया. 250 आणि 12चा गुणाकार. 12 0 0, 12 पंचे 60, चला 12 दोन्ही 24, 30. आणि एकक ह्याचं काय असणार? ग्रॅम. आणि पुढचं वाक्य आहे 300 ग्रॅम वजनाच्या 8 वस्तू आहेत, म्हणजे 300 आणि 8चा गुणाकार करावा लागेल. 300 गुणिले 8, 3 8 24 आणि त्याच्यावर 2 0, म्हणजे 2400 ग्रॅम. आता ह्या वस्तूंचे एकत्रित वजन करा, बेरीज करा ह्या दोघांची. 0 0 4 आणि 5. 5400 ग्रॅम. किती आलं? 5400 ग्रॅम. हा, आता विचारले सर्व वस्तू आणि पेटी यांचं वजन किती दिलं रे तुम्हाला? 8 किलो आणि 400 ग्रॅम. मग 8 किलो म्हणजे किती ग्रॅम रे? 8 किलो म्हणजे किती ग्रॅम? 8000 ग्रॅम. आणि वरचं 400 ग्रॅम, म्हणजे आपण ह्या दोघांचं एकत्रित ग्रॅम मध्ये वजन करूया. किती बेरीज येणार ह्या दोघांची? 8400. हा, हे कोणाचं एकत्रित वजन आहे? सर्व वस्तू आणि पेटीचं. आणि हे 5400 ग्रॅम कोणाचं वजन होतं? सर्व वस्तूचं. आता या दोघांची वजाबाकी केली की आपल्याला पेटीचं वजन मिळणार आहे. करूया वजाबाकी. 8400 5400 मायनस करा. 0 0 0 आणि 8तून 5 गेले किती? ग्रॅम. आता याचं रूपांतरण आपल्याला कशामध्ये करायचं आहे? किलोग्रॅम मध्ये करायचं आहे. आता 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम असतं, मग 3000 ग्रॅमला 1000 न भागले की किलोग्रॅम होईल. मग किती किलोग्रॅम आलं? 3 किलो. हा, किलोग्रॅम. म्हणून याचं उत्तर पुढचा प्रश्न क्रमांक 7 पहा. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 21300 रुपये असल्यास 7 ग्रॅम 500 मिलीग्रॅम सोन्याची किंमत किती? आता इथं ग्रॅम हे एकक दिलेलं आहे आणि इथं किंमत त्याची दिलेली आहे. मग ह्या आपण ग्रॅमचं मिलीग्रॅम मध्ये करूया. आता इथं लिटर आणि मीटर हे एकक विचारात घेऊ नका, फक्त ग्रॅम हे एकक विचारात घ्या.
म्हणजे मिलीग्रॅम, सेंटीग्रॅम, डेसिग्रॅम याप्रमाणे होईल. आता आपण 10 ग्रॅमचं मिलीग्रॅम मध्ये करूया. 10 ग्रॅम कसले यायचं? ग्रॅमच्या घरामध्ये 0 आणि डावीकडच्या डेकाग्रॅमच्या घरामध्ये 1 आणि मिलीग्रॅम मध्ये रूपांतरण करायचे म्हणजे मिलीग्रॅमच्या घरात 0 आणि मधलं जी मोकळ्या जागा तिथं पण 0 टाकूया. सांगा मग 10 ग्रॅम म्हणजे किती मिलीग्रॅम झालं? मग इथं लिहिलंय की मिलीग्रॅमच्या घरात इथं दशांश लिहा. 10,000 ग्रॅम. 10,000 10,000 ग्रॅम. ग्रॅम नाही, मिलीग्रॅम. मिलीग्रॅम. हा, 10,000 मिलीग्रॅम होणार. मग आता मला सांगा, इथं आपण 10,000 मिलीग्रॅम सोन्याची किंमत किती आली? मग 21,300 आणि विचारले 7 ग्रॅम आणि 500 मिलीग्रॅम. आता 7 ग्रॅम, ग्रॅमच्या घरामध्ये 7 लिहितो आणि त्याचं मिलीग्रॅम मध्ये करायचे, त्यामुळे मिलीग्रॅमच्या घरापर्यंत आपण 0 लिहित जाऊया. मग मला सांगा 7 ग्रॅमचं किती मिलीग्रॅम झालं? 7,000 मिलीग्रॅम. आणि वरचं 500 ग्रॅम आहे, म्हणजे 7,000 आणि 500 ची बेरीज केली तर किती येणार? 7,500 हा, ग्रॅम. 7 मिलीग्रॅम. मिलीग्रॅम एवढ्या सोन्याची किंमत किती? आपण ती x मानूया. आता इथे तिरकस गुणाकार करून 10,000 भागूया. म्हणजे ते काय येणार आहे? कोणाचा गुणाकार करून कुणी भागायचं? 7,500 तिरकस गुणाकार करायचा गुणिले 21,300 300 आणि भागिले 10,000. 10,000. आता बघा, शून्य. 2 शून्य आणि हे 2, 4 शून्य हे छेदातल्या 4 शून्याला गेलं. म्हणजे वर 75 आणि 213चा गुणाकार करा. पटपट गुणाकार करा. बघा किती ते गुणाकार? 15,972. 15,4. 15,000 क्रमांक 4. 75. 975. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा, ओके. आणि या स्वाध्यायामधील शेवटचा प्रश्न आहे. 7,58,237 सेंटीग्रॅम म्हणजे किती हेक्टोग्रॅम? आता सेंटीग्रॅमच्या घरामध्ये आपण हा 7 अंक लिहूया. सेंटीग्रॅमच्या घरामध्ये 7 लिहितो आणि बाकीचा अंक डावीकडच्या डेसिग्रॅमच्या घरामध्ये 0.3 लिहितो. आता ग्रॅम आहे त्यामुळं लिटर आणि मीटर विचारात घेऊ नका, फक्त ग्रॅम विचारात घ्या. 3च्या डावीकडं 2 हे ग्रॅमच्या घरामध्ये येणार. 2च्या डावीकडचं 8 हे डेकाग्रॅमच्या घरामध्ये येणार. 8च्या डावीकडचं 5 हे हेक्टोग्रॅमच्या घरामध्ये येणार आणि 5च्या डावीकडचं 7 हे किलोग्रॅमच्या घरामध्ये येणार. आता हे झालं सेंटीग्रॅम आणि याचं रूपांतरण आहे हेक्टोग्रॅम मध्ये. मग हेक्टोग्रॅमच्या घरामध्ये जो अंक आहे त्यानंतर दशांश द्यायचे, म्हणजे इथं दशांश येणार. मग उत्तर किती आलं? 57.8237. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. रूपांतरण कशी केली जातात समजते का सगळ्यांना? हो सर. हो सर. आता स्वाध्याय 19.3 मधला पहिला प्रश्न. 216 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 5 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल? आता बघा, इथे मी डायग्राम तुम्हाला काढून दाखवतो म्हणजे लक्षात येईल अजून सुद्धा. 5 ठिकाणी कापली, 1 2 3 4 आणि 5. आता 5 ठिकाणी कापल्यानंतर तुकडे किती होणार आहे?
एक तुकडा जास्त होतो, मी सांगितलंय माग. किती तुकडे झाले? 6 तुकडे. 6. 6. आता इथं एकक आहे मीटर आणि प्रत्येक तुकडीची लांबी ही विचारलेली आहे सेंटीमीटर मध्ये. मग पहिल्यांदाच त्या मीटरचं सेंटीमीटर मध्ये आपण रूपांतरण करून घेऊया. आता हे रूपांतरणाचं सूत्र सर्वांचं पाठ आहे. 1 मीटर म्हणजे किती सेमी रे? 1000. नाही, 100. तर 100. 1000 मीटर असतं. 1 मीटर म्हणजे 100 सेमी. मग 216 मीटरचं किती सेमी होणार? 216 21,600. 21,600. अगदी बरोबर. 21,600 सेंटीमीटर होणार. हा, आता 21,600 सेंटीमीटर लांबीची दोरी 5 ठिकाणी कापली म्हणजे त्याचं 6 तुकडं झालं. म्हणजे हे 21,600 ला किती न भागू सांगा? एका तुकड्याची लांबी काढण्यासाठी 6 न भागू. मग बघा, 6 त्रिक 18, 3 0 36, 6 6 36 आणि वरचं 2 0. म्हणजे सांगा एका पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. 300 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 2. पुढचा प्रश्न, 30 लिटर औषधातून 125 मिलीच्या किती बाटल्या भरता येतील? आता इथं एकक आहे मिली आणि इथं एकक आहे लिटर. या दोघांचं मला रूपांतरण सांगा. पाठ नसेल तर मगाचं तयार करू शकता. सांगा. 1 लिटर 30,000 लिटर. किती मिलीलिटर? 1,000 लिटर. 1,000 मिलीलिटर. अगदी बरोबर. 1 लिटर म्हणजे 1,000 मिलीलिटर. आता इथे किती लिटर आहे रे? 30 लिटर. 30 लिटर. मग 30 लिटरचं मला मिलीलिटर मध्ये रूपांतरण करायचे. किती येणार? 30,000 30,000 मिलीलिटर. 30,000 मिलीलिटर. मिलीलिटर. बघा किती आलं? 30,000 मिलीलिटर. हा. आता विचारले 30,000 मिलीलिटर औषधातून 125 मिलीच्या किती बाटल्या भरता येतील? आता इथं दोघांचा भागाकार करायचा. एकूण औषध किती आहे? 30,000 30,000 मिलीलिटर. आणि एका बाटलीमध्ये किती मिलीलिटर औषध भरायचं आहे? 125. 125. आता या दोघांचा भागाकार करताना आपण पहिल्यांदा 25 न भागूया. 25 पाचा 125. 25, 25, 25. पर्याय क्रमांक 5 दुनी 10, 20 आणि 0 ला पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. 3. ठीक आहे. तिसरा प्रश्न आहे पहा. 50 मीटर लांब व 30 मीटर रुंद अशा आयताकृती बागेच्या चारही बाजूवर 2 मीटर अंतरावर एक खांब लावला तर किती खांब लागतील? आता हे गणित सोडवण्यासाठी आपल्याला त्या आयताकृती बागेची परिमिती काढावी लागेल. आता बघा, असा आयत आहे. आयताची लांबी किती आहे? 50 मीटर लांबी आहे आणि रुंदी किती आहे? 30 मीटर. आता आयताच्या परिमिती सूत्र सांगा. परिमिती मधलं मी पी लिहितो, प लिहितो. परिमिती सूत्र काय रे? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. लांबीला मी एल अक्षर वापरतो आणि ब्रेथ मध्ये वापरतो. हा, आता आपण सूत्रामध्ये किमती घालूया. लांबी किती टाकू? 50. 50. आणि अधिक रुंदी किती? 30. 30. पर्याय क्रमांक 80. 30 ची बेरीज किती?
80. 80. आणि 80 आणि 2चा गुणाकार किती? 160. 160. 160 मीटर ही काय झाली? परिमिती झाली पा. परिमिती झाली. चारही बाजूवर 2 मीटर अंतरावर एक खांब आहे. आता 2 मीटर अंतरावर खांब असला की जी परिमिती आहे त्याला 2 खांबातील अंतरानं भागायचं. मग किती उत्तर येते? 80. 80. पर्याय क्रमांक 3. क्रमांक क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 3. प्रश्न 4. एका शाळेत इयत्ता 1ली ते 10वीची प्रत्येकी एक तुकडी आहे. प्रत्येक तुकडीत 43 विद्यार्थी आहेत. त्यांना प्रत्येकी 250 मिली प्रमाण दूध देण्यासाठी एकूण किती लिटर दूध लागेल? आता मला सांगा, 1ली ते 10वीच्या एकूण तुकड्या किती झाल्या रे? प्रत्येक 10. वर्गाच्या एक तुकडी 10 तुकड्या झाल्या आणि प्रत्येक तुकडीत 23 विद्यार्थी आहेत. मग ते शाळेतील एकूण विद्यार्थी किती येणार? 430. 430. त्या शाळेतील एकूण विद्यार्थी किती येणार? 430. 430. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला 250 मिली दूध द्यायचंय. म्हणजे या एकूण विद्यार्थी संख्येला 250 न आपण गुणूया. आता 2 शून्य अगोदर देऊया. 43 आणि 25 चा गुणाकार करायचा. 25 त्रिक 75 चा 75. 25. 160. म्हणजे 1,07,500 हे काय झालं लागणारं दूध आहे मिलीलीटर मध्ये. फक्त तुम्हाला याचं रूपांतरण कशामध्ये करायचे? लिटर मध्ये करायचे की नाही? मग लिटर म्हणजे 1000 मिली. मग याला 1000 भागावं लागेल तेव्हा लिटर मध्ये होणार आहे. मग 1,07,500 याला 1000 भागूया. याचं रूपांतरण कशामध्ये होणार आहे? लिटर मध्ये होणार आहे. आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल झालं. आता 10 न भागायचं म्हणजे 1 दशांश चिन्ह डावीकडे, म्हणजे 5 आणि 7 च्या मध्ये दशांश चिन्ह येणार. त्याला उत्तर मग 107.5. पर्याय क्रमांक 1. क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे बघा. 2.7 डेकालिटरचे 45 डेसिलिटरशी गुणोत्तर किती? तो मागाचा तक्ता मला एकदा पुन्हा सांगा, पण बघू कोणाचा पाठ आहे का तक्ता. मिली त्याच्या वेगळं ग्रॅम मीटर लिटर फक्त लिटर लिहितो. लिटर. किलो. आता 2.7 डेकालिटर. डेकालिटरच्या घरात 2 अंक लिहितो, ते 2 येणार. आणि दशांश चिन्हानंतरचा अंक उजवीकडच्या घरामध्ये म्हणजे लिटरच्या घरामध्ये. आणि याचं रूपांतरण आपल्याला डेसिलिटर मध्ये करायचं आहे. कशामध्ये करायचे? डेसिलिटर मध्ये. मग डेसिलिटरच्या घरात 0 लिहितो. म्हणजे 2.7 डेकालिटर म्हणजे किती डेसिलिटर झालं रे? 270. मग या 270 डेसिलिटरचं 45 डेसिलिटरशी गुणोत्तर लिहायचं. डेसिलिटरचं रूपांतरण करायची गरज नाही, फक्त डेकालिटरचं डेसिलिटर मध्ये केलं. आता इथं 45 ची जर 4 पट केली का 6 पट येते रे? बर, आपण अगोदर 9 न गुणूया. 9 5 45. 9 त्रिक 27 आणि 0. आणि मग 5 एके 5 आणि 5 30. एकच मिनिट खाली येतो मी.
म्हणजे किती आलं 6/1 म्हणजे 6 आहे का पर्याय बघा. पर्याय क्रमांक हो सर. 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. हा 3 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी 10 मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली. आता बघा दुतर्फा म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावलीत. ही रस्त्याची एक बाजू आहे, ही रस्त्याची दुसरी बाजू आहे. आता 10 मीटर अंतरावर एक झाड, हे 10 मीटर आहे, इथे एक झाड, ह्या 10 मीटर मध्ये एक झाड, ह्या 10 मीटर मध्ये एक झाड, अशा पद्धतीनं. आता आपण काय करूया, हे जे 3 किलोमीटर आहे याचं मीटर मध्ये पहिल्यांदा रूपांतरण करूया. मला सांगा 1 किलोमीटरचं किती मीटर आहे? 1000. 1000. 3 किलोमीटरचं किती मीटर होणार? 3000. बरोबर, 3 किलोमीटरचं 3000 मीटर होणार. म्हणजे इकडचा जो भाग आहे तो 3000 मीटर आहे आणि इकडचा रस्त्याचा जो भाग आहे तो पण किती आहे? 3000 मीटर आहे. आता 3000ला 2 झाडांमधलं अंतर 10 न भागतो. किती रे भाकार? 300. 300 येते. पण हा भागाकार आला का नाही त्यापेक्षा एक झाड जास्त लागतं, लक्षात ठेवा. म्हणजे डाव्या बाजूला किती झाडं लागणार? 301. 301 झाडं लागणार. आणि तसंच उजव्या बाजूला सुद्धा किती झाडं लागणार? 301 झाडं लागणार. आता ह्या दोघांची बेरीज करा, म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा 502. किती झाडं लागली हे आपल्याला निघणार आहे. 602. बरोबर आहे, 602. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं आज आपण महत्वमापन या घटकामधील दशमान परिमाण हा घटक, की ज्या घटकावर आधारित स्वाध्याय 19.2 आणि स्वाध्याय 19.3 पाहिला. उद्याच्या तासिकेला आपण स्वाध्याय 19.4 आणि स्वाध्याय 19.5 पूर्ण करणार आहोत. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय. बाय सर. बाय.